मित्रांनो, आता आपण 3 तास जो बोललो, तर तुम्हाला आरटीआय बद्दल आता कॉन्फिडन्स आलं का? आता तुम्ही कुठल्याही आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, IAS IPS यांना घाबरणार नाहीत ना? आपण जे ऑफिस ओपन ठेवायचं, ते मोबाईल बरोबर घेऊन जायचं, व्हिडिओ काढायचं, ह्याबद्दल कुणाला काही शंका आहे का? यापुढे आपण आपल्या कामगारांना मुलासारखं वागवाल, पण त्यांना जाब विचाराल, एवढं तर निश्चित आपण वचन घ्याल का? पण आता तुम्ही मला तुमचे प्रश्न विचारू शकता. जोरात बोला, मला ऐकू येत नाही. नाही तर इथे या, इथे या. असं असं बोला. तुमच्या ना हातात ठेवा असं बोला. नाही नाही, ते लावा हातात. हा हा, ओके. तोंडा जाऊया, तोंडा जाऊ. माझं नाव, जोरात बोला. माझं नाव रमेश अनंतराव कदम. मी स्वतः वकील आहे. मी जास्त प्रश्न बरेच असतात आरटीआय मध्ये. फक्त सरांना एकच प्रश्न विचारेल की आपण अर्ज दाखल केला, 6 एक खाली अर्ज करतो, 19 एक खाली, 19 खाली करतो. मी गेली काही वर्ष अर्ज करतो, तर मला फायदा पण झालेला आहे. पण सर्टन ठिकाणी काय होतं, 19 खाली अर्ज केल्यानंतर आयुक्ताने ऑर्डर पास केल्यानंतर सुद्धा आदेश दिला जातो की कारवाई करा. त्याच्यावरती मी परत हे टाकलं, आरटीआय टाकला साहेब, त्याच्यावरती की कारवाई काम चालू आहे. मग त्या संदर्भात आपल्याला व्हॉट इज द नेक्स्ट स्टेज? तुम्ही आरटीआय करा की तुम्ही जे आदेश दिले त्याचे पालन झाल्याचे मला डॉक्युमेंट द्या. डॉक्युमेंट्स आपल्याला व्हॉट इज एव्हिडन्स? डॉक्युमेंट. मग ते जर दिले तर ठीक आहे, बरोबर. ते जर दिले तर त्यानंतर ते डॉक्युमेंट, त्यांच्यावर कारवाई झालेली असेल तर त्यांच्या कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट आणि सर्व्हिस रजिस्टरवर त्याची एंट्री झाली का ते कन्फर्म करा. कारण ते जर कारवाई झालेलीच नसेल किंवा झाली असेल आणि त्यांच्या कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट मध्ये गेलेलं असेल तर त्याचा काही इम्पॅक्ट नाही. सो आपल्याला त्यांना धडा शिकवायचा आहे. आपल्याला त्यांना काय, त्यांच्याकडनं पैसे 5-25 हजार रुपये फाईन झालं त्याच्यात आनंद नाही, पण पुढच्या पिढीला दिसलं पाहिजे की नाही, आपलं आयुष्य पुढे बर्बाद होऊ शकतं. यासाठी आरटीआय करा. आणि नसेल तर त्यांच्यावर फौजदारी खटला करा. तुम्ही क्रिमिनल साईडला प्रॅक्टिस करता कसं? हा, मग क्रिमिनल लॉ तुम्हाला माहितीच आहे. 166, 167, 217, 218 आणि 409, 405, 409. मी कालच माझ्या DCP 3, आपण कधी गेलो नाही, तू नव्हतंस, 4 तारखेला तू होतीस DCP कडे? नाही, हा 4 तारखेला नाही, 3 तारखेला, 3 एप्रिलला DCP झोन 1 कडे आमची हिअरिंग झाली. त्यांना मी हे म्हटलं की यू आर ट्रस्टीज ऑफ द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. आमचे जे काय डॉक्युमेंट्स आहेत, ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी तुमच्याकडे आहे आणि तुम्ही यू आर हॅव्हिंग डोमेनियन ऑन दॅट डॉक्युमेंट अँड यू हॅव बीन एंट्रस्टेड दॅट माय प्रॉपर्टी टू यू अँड देर इज अ पर्टिक्युलर मोड की तुम्ही असंच त्याला वागलं पाहिजे, आणि त्याचं तुम्ही उल्लंघन केलं असल्यामुळे ते 406, 409 तुम्ही त्याला लावा. पहिला प्रश्न असा की आता तुम्ही आरटीआय टाकून त्याला डॉक्युमेंटची मागणी करू. येस, की माझ्या तुम्ही जे आदेश दिलेले त्याची अंमलबजावणी झाल्याची डॉक्युमेंट द्या आणि त्याच्यावर ही लिहा की त्याचे तुम्ही हेही कन्फर्म करा की ते सर्व्हिस रजिस्टरवर त्यांचे झालंय का आणि काय कॉन्फिडेन्शियल रिपोर्टवर त्यांची एंट्री झाली. जर माहिती मिळाली तर मग पोलीस कारवाई तुम्ही असंही करू शकता का? डिझोबेड त्यांनी सांगितलं त्यांची कारवाई करा, ह्याचाच अर्थ त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं. दुसरा प्रश्न असा आहे की 1919 खाली महाराष्ट्र असं कधी की तुम्ही कामामध्ये निष्काळजीपणा केला तर कारवाई करायला लागते. तुम्हाला माहिती एक किती मग तो तुम्ही कल्पेबल नेग्लिजन्स म्हणतात त्याला. कल्पेबल नेग्लिजन्स म्हणजे तुम्ही जे कर्तव्य करायचे, कर्तव्य करताना एक्झॅक्टली तुम्ही जे कर्तव्य करायचंय ते तुम्ही केलेलं नाही तर त्याला कल्पेबल नेग्लिजन्स म्हणतात. कल्पेबल नेग्लिजन्स मध्ये त्यांना पर्याय एकच असतो की नोकरीवरून प्री मॅच्युअर कंपल्सरी रिटायरमेंट. असं जर आपण प्रत्येकाने सर्वांच्या पाठी लागलं तर होईल, पण आपण इथून गेल्यावर विसरलात तर काहीच नाही. मी एक सांगतो, कारण काय माहितीये का, 100 लोकांनी मला ऐकल्यावर एखादा माणूस कुठेतरी काम करतो, 99 लोक विसरून जातात. म्हणजे ते 1951 शिस्तभंगाची कारवाई म्हणजे तुम्ही कामात निष्काळजी केला, ह्याच्यामध्ये तुम्ही दोन्ही करायचे, शिस्तभंग पण करा आणि त्याच्यावर डिसोबिडियन्स ऑफ डायरेक्शन्स ऑफ लॉ टू कॉज इंजुरी 196 तो हे आहे, NC आहे, NC करा आणि कोर्टाला ऍप्लिकेशन करून तुम्ही केस रजिस्टर करून घ्या. थँक्यू. जास्त वेळ घेण्यास बऱ्याच लोकांनी नाही हरकत साहेब, तुम्ही मला शिकवायचं, मी काय शिकवणार तुम्हाला? शिकवण्याचा प्रश्न नाही, मला काही प्रश्न वाचले कारण मॅडम थोडं फोनवरती बोललो होतो. कुठे प्रॅक्टिस करता सर?
मी दादर कोर्ट शिवडीला आता. शिवडीला ना भोईवाडाला होतं. भोईवाडा डेव्हलपमेंटला गेले. हा, माहिती आहे सर्व कोर्ट शिवडीला शिफ्ट झाले. मी भोईवाडाच्या कोर्टाला फुल बरंच नडले. चला धन्यवाद. पोलिसांचा जेव्हा आपण कोणत्याचं वाटलं जेव्हा आपण पोलिसांचा व्हिडिओ काढतो ना, तेव्हा पोलीस आपला व्हिडिओ काढायचं चालू करतात. करू द्या ना, काय आलं काय चुकलं? तुम्ही कशाला घाबरता? नाही घाबरत नाही, एक सांगते. जर तुम्ही त्यांचा काढता ते तुमचे काढत असेल तर काय प्रॉब्लेम आहे? होय. दुसरी गोष्ट अशी, आता मंत्रालयात प्रवेश करताना नवीन आता नियम काढलेला आहे की एकाच खात्याचा पास घ्यायचा. आता एखाद्याचं काम एकापेक्षा जास्त खात्यांमध्ये असू शकतं. मग काय तुम्ही काय नेहमी जाणार असं? नाही, तो जीआरच आहे ना, तो माझ्याकडे तो जीआरच चुकीचा आहे. मी त्यांना चॅलेंज केलाय. मी आता आरटीआय पण टाकलेला आहे की जीआर करते वेळी कुठलंही गव्हर्नमेंटचं डिसिजन घेताना इट कॅनॉट बी आर्बिट्ररी. देर हॅज टू बी अ स्टडी कॅरीड आउट अँड दॅट स्टडी हॅज टू बी डिक्लेअर्ड आणि लोकांचे सजेशन ऑब्जेक्शन्स घेतले पाहिजे. ते प्रेसमध्ये रिलीज झालं पाहिजे आणि अफेक्टेड लोकांचे ओपिनियन्स घेतले पाहिजे. हे जर घेतले नसेल तर ह्या जीआरला काही अर्थ नाही. आपल्याला चॅलेंज करायला लागेल. मी त्यांना आरटीआय टाकलाय, त्यांना नोटीस पाठवलेली आहे. त्याचं काय उत्तर येतं बघा. असं जर तुम्ही प्रत्येकाने केलात, माझा आरटीआय पण वेबसाईटवर आहे आणि मी ऑब्जेक्शन घेतलेलं पण वेबसाईटवर आहे. प्रत्येकाने ईमेल पाठवा. 1000, 2000, 5000 ईमेल गेले आणि 500, 1000 जर आरटीआय गेले तर निश्चितपणे गव्हर्नमेंटला विचार करायला लागेल. आणि मी ह्याच्यात इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हला काय म्हणत, आमचे आयएएस आणि आयपीएस जे आहेत ना, हे खेळ करतात. आमचे आमदार खासदार बिचारे गरीब आहेत, त्यांना बिचारांना काही कळतच नसतं. हो, त्यामुळे त्यांना आपण दोष द्यायचंच नसतं. हा अतिशय गरीब आहेत, छान आहेत, ते आपल्यासाठी सेवा करायला आलेत. ते इथे कशासाठी? पण आयएएस आयपीएस हे नोकरी करायला आल्यात, हे सेवेसाठी आले. त्यामुळे त्यांना आपण जबाबदार धरू नये. आपण आयएएस आयपीएस न जबाबदार धरावा की तुम्ही कसं काय केलेलं आहे आणि हे सर्व आरटीआय तुम्ही करावं, हे माझी नम्र विनंती. सर दुसरं असं, मोबाईल आपण आपल्याकडे ठेवायचा, बरोबर आहे, ते सांगू शकत नाही. तसंच मला एक नेहमी प्रश्न पडतो, पाण्याची बॉटल, जे पाणी आपल्या जीवनावश्यक आहे, ते तरी का आपण दुसरीकडे? आता ते सांगतील कारण की असं होते, त्यांचं सिक्युरिटी कारण आहे. कारण माणसं पेट्रोल घेऊन जाऊन अंगावर घालून जाळून घेतात, त्याची दक्षता म्हणून ते करतात, असं त्यांनी मला सांगितलं. करोडोंमध्ये एक कोणतरी आता लोकांना आता मला कोणतरी एक म्हटलं की तिने असं केलं तर मी काय करू? म्हटलं इफ इट ऑल यू गो ऑन, तुम्ही प्रत्येक रस्त्यावरच्या प्रत्येक कुत्र्यावर दगड मारायला लागलात तर तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचणारच नाही. हो, काही गोष्टी सोडून द्यायच्या. हाती चलताय, कुत्ता भोगताय, पाणी जीवनावश्यक आहे, ते जवळ लागतं. ते तिथे पाणी आहे ना. आता मंत्रालयामध्ये पाणी प्यायला आहे, बीएमसी मध्ये पाणी प्यायला आहे, सर्व ठिकाणी प्यायला आहे. तुम्हाला जीवनावश्यक हा प्रश्न तुम्ही बोललात तर तो टिकणार नाही. बरं, आता हे जीआरचं पालन होत नाही कर्मचाऱ्यांकडून, पोलिसांकडून किंवा कोणाकडून, तर त्या आपण कोणत्या लेवलला तक्रार करायची? त्या लेवलला पोलीस स्टेशनला जर काय केलं, तुम्ही पोलीस स्टेशनला करा, सिनियर पीआयला करा, डीसीपीला करा, ऍडिशनल सीपीला करा, मग कोर्टात जा आणि त्यांना 166 खाली त्यांच्यावर हे करा. आपण काय करतो, पैसे खर्च करायचे नाहीत, फक्त तिथे कागदोपत्री काय लिहिलं ते ऐकणार नाही माहितीये. आपले सर्व कागदपत्र कचऱ्या डब्यात जातात. पण ज्या दिवशी त्यांना कळेल की प्रत्येक माणूस कोर्टात जाणार आहे आपल्या विरुद्ध, मग आपोआप काम होणार. पण आपण 50,000 रुपये खर्च करायला तयार नाहीये, 25,000 खर्च करायला तयार नाहीयेत. आज देशासाठी कोणी खर्च करत नाही. 50,000 इथे बसलेल्या लोकांना कोणालाही 25-50,000 रुपये मोठे नाहीयेत एक 2 वेळा खर्च करायला, 1-2 केस करायला. पण आपण ते करत नाही आणि म्हणून ही आज आपली अवस्था झाली. साहेब, सिस्टम त्यांनी बनवलं तर मालक तुम्ही आहात ना. तुम्ही गप्प का बसलात? मालक साहेब, मी मालक म्हणतो. मी तुम्ही म्हणजे तुमचं नाव नाही. आपण मालक गप्प बसलोय ना, गप्प. आता मी प्रयत्न करतोय, कमीत कमी मदत करा आम्हाला. साहेब, दुसऱ्यांना लो असं, हे बघा 3 बोटं माझ्याकडे आहेत. मी माझ्या लाडक्या आमदार, खासदार, कॉर्पोरेटरला माझा मुलं समजतात, बिचारांना काय कळत नाही. पण मी बाळापासून सुद्धा मी माझं कर्तव्य केलं नाही, ह्याचं मला दुःख आहे. आणि म्हणून मी माझ्या मुलांना सुधारण्यासाठी आहे ना, मी आता त्यांना त्यांच्या पाठीला. येस, मग आता 140 सोडा. आता इथे 100 लोक आहेत ना, 100 लोकांनी जागृत व्हा ना. आता बघूया, आता पुढच्या महिन्यात आपण किती 100 लोक जागृत होतोय.
आणि किती केसेस करतायत ते पण बघू. किमान ऑब्जेक्शनचे मेल जरी गेले ना आपापल्या मेलमध्ये तरी सुद्धा इम्पॅक्ट पडू शकतो. तिथे इंडिव्हिज्युअली जाण्याची काहीच गरज नाही. दॅट इज द आपली युनिटी आपण दाखवण्याची खरी गरज आहे. या माध्यमातून जरी आपण पुढे गेलो तरी सुद्धा आपण तुम्हाला माझ्या वेबसाईटवर सर्व मिळेल, त्यातनं कॉपी पेस्ट करा आणि मेल करा सर्वांनी. किती लोक आहेत? 100 लोक आहेत तिथे. त्या 100 लोकांचे तुमच्या फॅमिली फ्रेंड्स 500 लोक होतील. 500 ईमेल एकदाच जर गेले तर काय इम्पॅक्ट होईल? बोला सर. अनेकदा जेव्हा आरटीआय मध्ये आपण माहिती घेतो किंवा माहिती विचारतो त्यावेळी मी अनेकदा नस्ती मागवलेली आहे संपूर्ण याची. तर त्याच्यामध्ये अनेकदा उत्तर अशी दिलेली आहेत की इंटरनल त्याच्यावरच्या ज्या नोटिंग आहेत अधिकाऱ्यांच्या ह्या आम्ही माहितीच्या अधिकाराखाली देऊ शकत नाही. तर ह्याच्याबाबत कशा पद्धतीने हे केलं पाहिजे, प्रोसीड केलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे मी आता पहिल्या सेशनमध्ये तुम्हाला म्हटलंय की डीओपीटीचे डायरेक्शन्स आहेत की फाईल नोटिंग ही तुमच्या बापाची नाही. त्यांना असंच म्हणायचं, फाईल नोटिंग तुमच्या बापाची आहे का? नाही. माझ्या बापाची आहे का? नाही. बरोबर. ही पब्लिक डॉक्युमेंट आहे. मग पब्लिक डॉक्युमेंट तुम्ही मला का देऊ शकत नाही? पहिली गोष्ट. डीओपीटीचं सर्क्युलर आहे की तुम्ही फाईल नोटिंग द्यावी. मग प्रश्न कुठे येतो? हे असं सर्व. आणि व्हिडिओ तुम्हाला सांगितलंय, व्हिडिओ खाली बोला नाही देता येत. त्यांना विचारा की तुम्हाला जी फाईल नोटिंग तुम्ही तयार केली आहे तुम्ही मिस्टर पांडे म्हणून केली आहे का पाटील म्हणून केली आहे का? नाही. पर्सनल तुम्ही काय म्हणून केली आहे बाबा? एओ म्हणून केली असेल, ज्युनियर क्लार्क असेल, सिनियर क्लार्क असेल, म्हणजे तुम्ही पब्लिक सर्वंट म्हणून ही नोटिंग केलेली आहे. तुमच्या घराच्या वैयक्तिक बद्दल केलेली नाही. पब्लिक डॉक्युमेंट द्या. सिंपल. आणि सेकंड एक हे होता की सेकंड हिअरिंग मध्ये अनेकदा आपण हे करतो की 25,000चा दंड करण्यात यावा, माहिती जाणीवपूर्वक दिली नाही म्हणून. आणि त्याचे सर्व्हिस बुक आणि कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट नोंद करण्यात यावी. तर अनेकदा ह्या गोष्टी खालच्या लेवलला टाळल्या जातात किंवा सेकंड हिअरिंग झाल्यानंतर सुद्धा, ऑर्डर आल्यानंतर सुद्धा माहिती दिली जाते. मग त्यासाठी आपण भांडणं पाहिजे नसेल. आता 70 वर्ष ज्या लोकांना फुकट खायची सवय झाली आहे, करप्शनची सवय झालेली आहे, चुकीचं काम करायची सवय झाली आहे, तुम्ही असं अरे बाबा रे कर रे म्हटलं का होणार आहे का? आपल्याला 5 ते 10 वर्ष मेहनत करायला लागेल. ती 10 वर्ष जर नाही केली. 1857 साली इंडिपेंडन्सची पहिली लढाई झाली, 90 वर्ष लागली आपल्याला इंडिपेंडन्स मिळायला. आणि आता तर त्या ब्रिटिशरपेक्षाही नालायक लोक आहेत तिथे आमच्याकडे. त्या ब्रिटिशरच्या विरुद्ध तरी आपण एकत्र यायचो. आता आपली लोकच आम्हाला तुकडे तुकडे करून मारतायत. तर आपल्याला लढायला लागेल. आपल्याला एक 10 वर्ष किमान तरी लढायला लागेल. आणि ह्या ज्या आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, IAS, IPS जी चांगली माणसं आहेत ना, त्या चांगल्या माणसांना भेटून त्यांचा सपोर्ट घेऊन आपण त्यांना सपोर्ट करून या देशाला बदली करण्याचा प्रयत्न करावा. आपण फक्त जे काही नालायक लोक आहेत त्यांच्या नावाने मोमा मारावं आणि घरी बसून आपण टीव्ही बघावं, बायकोला घेऊन फिरायला जावं, असं करून हे देश सुधारणार नाही. सर, माझा प्रश्न असा आहे की जो भ्रष्टाचार करणार आहे तो मेल्यानंतर मग त्याने जे केलंय ते कसं उघड पाडायचं, म्हणजे करायचं तरी कसं? कारण मेल्यानंतर पर्सनल लायबिलिटी संपते. मग ते काढायचं कसं की ते भ्रष्टाचार झाला होता आणि या व्यक्तीकडून झाला होता, तर एक माहिती काढायची कशी आणि ते RTI भरायचा कसा? पण बघा, तो मेला तरी गुन्हा हा झालेला आहे ना. आणि जो भ्रष्टाचार होतो तो एकटा होतच नाही, त्याच्याबरोबर अनेक लोक असतात. तर तो मेला तर बाकीचे आहेत ना, त्यांच्या विरुद्ध करू शकतात. गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये एकटा भ्रष्टाचार करत नाही. पोझिशनचे म्हणजे आता एकटा भ्रष्टाचार करतो का? त्याच्या हाताखालचा नोटिंग बनवतो, त्याच्या वरचा नोटिंग बनवतो, सर्व सही करतात. अशी ती संगनमताने सर्व फ्रॉड होतो. फ्रॉड एक माणूस कधीच करू शकत नाही. हे संगनमताने होते. तो मेला तर हरकत नाही, बाकीच्यांना अडकवा. नाही, कारण म्हणजे प्रश्न असा होता की जो करणार होता तो मेला, त्याच्या जागी नवा माणूस आलाय, तर तो नवा माणूस म्हणेल मी तर नाही केलाय ना, जो करणारा होता तो गेला. तर मग त्यांनाच पकडतील ना, ज्याच्या सह्या आहेत डॉक्युमेंटवर. आपण पोझिशनला पण पोझिशनला विचारत आपण क्रिमिनल लॉ मध्ये ज्यांनी चुक केल्या त्यालाच पकडलं जातं. त्या पोझिशनला पकडलं जात नाही. ज्यांनी केलेले त्याला, त्याच्या हाताखालचे आहेत, वरचे आहेत, तो कोण ना तर कोणतरी सापडतो. पण आपल्याला 5 ते 10 वर्ष या देशासाठी झटायला लागेल, नाहीतर या देशाला वाली नाहीये. सर, आमची एक कंप्लेंट आहे. जोरात बोला, मला ऐकू. वर घ्या. तक्रारी केल्या पोलीस स्टेशन, ACP, DCP, कमिशनर, त्यानंतर RTI टाकला. RTIचा उत्तर मी कमिशनरला RTI लिहितो मी की स्थानिक पोलीस स्टेशननी केलेल्या कारवाईचा अहवाल दिलेला आहे.
ती कागदपत्र देण्यात यावी. तर ते काय म्हणतात की पोलीस स्टेशनलाच आम्ही पाठवलेलं आहे. मी त्यांना काय बोलतो, कायदा काय सांगतोय, तुम्ही त्यांच्याकडून कागदपत्र मागून घ्या आणि मला द्या. या कायद्यात मी मागत बघा असताना ते मला तुम्ही तशीच तुम्ही करतात. तुम्ही कायदेशीर एकदम परफेक्टली बोलता, हां. पण म्हणजे मी हे आता बोलतोय ते एक माणूस म्हणून बोलतोय, कायद्याने बोलत नाही. हां. कमिशनरकडे जर रोज रोज हजारो लाखो पत्र येत असतील तर त्यांना प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. प्रॅक्टिकली आपण प्रॅक्टिकलनेस पण बरोबर बघा. आहे. हा, पण तुम्ही तीच गोष्ट ऍडिशनल सीपी आणि डीसीपी ला घ्या, त्यांना पण टाकतो, हा त्यांना करा आणि त्यांना प्रोसिक्यूट करा. ते पण तेच उत्तर देतात की ते मग- पोलीस स्टेशनला दिलेला, त्यांनी अजून पण रिपोर्ट दिलेला नाही. हा, मग तुम्ही त्यांना विचारायचं की तुम्ही वरिष्ठ अधिकारी आहात आणि त्यांच्या चुकाला तुम्ही जबाबदार आहात, असं सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॉन्डक्ट रूल काय म्हणतं की खालच्या ऑफिसरच्या चुकाला वरिष्ठ जबाबदार आहेत. हां. आणि त्यांना सांगायचं तुम्ही वरिष्ठ असल्यामुळे तुमची ड्युटी आहे की तो बरोबर काम करतो की नाही बघणं, आणि जर तो करत नसेल त्याच्यावर कारवाई करणं, आणि तुम्ही जर कारवाई करत नसल्यामुळे तुम्ही संगनमताने काम करतात म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. मग ती पण तक्रार करू शकतो ना नंतर. येस येस, आणि बरोबर आहे. मॅजिस्ट्रेट कोर्टात जा. बीएमसी मध्ये जेव्हा आपण तक्रार केली, त्याचा आरटीआय मारला किंवा कुठल्या गोष्टीचा, तर ते उत्तर बरोबर देत नाही आणि हिअरिंगला अपील केला, तर अपीलला त्या अधिकारी म्हणतात की ती काय आहे ती माहिती त्यांना देऊन टाका. तर ती देऊन टाका बोलल्यानंतर त्यांच्याकडे 15 दिवसांनी द्या बोलतात, तर त्यांच्याकडे वर्षानुवर्ष, आता 4 वर्ष झाले मी फेऱ्या मारतो पण ते काय देतच नाहीये. त्यासाठी तुम्हाला मी पहिलंच सांगितलं की त्यांना पहिलं रिमाइंडर पाठवायचं की त्यांनी दिलेलं नाहीये, दुसऱ्यांदा रिमाइंडर पाठवायचं त्यांनी दिलेली नाहीये, आणि मग अपील फाईल करायचं. अपील फाईल करताना अपीलच्या डेटला तुम्हाला इन्फॉर्मेशन येणार की बाबा तुम्ही या तारखेला या. त्यावेळी त्यांना पत्र लिहायचं की 19/5 प्रमाणे त्याच्याकडनं उत्तर घ्या की त्यांनी का दिलं नाही. ह्या गोष्टीला आहे ना, एक कटनवऱ्या ॲडव्होकेट आहे, कटनवऱ्या ॲडव्होकेटनी जेव्हा त्यांना माहिती द्यायला लावलं ना, तर त्या अपील अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांना 15 दिवसात माहिती द्या. तर कटनवरे साहेबांनी काय केलं, 15 दिवस त्यांनी दिलेली नाही म्हणून त्यांची तक्रार तिथे केली त्यांनी, आणि केल्यानंतर त्यांनी ती पण माहिती दिली नाही म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन FIR दाखल केली. FIR माझ्याकडे आहे, बरोबर त्या आहे. दृष्टीने मी करू शकतो ना. येस, पक्का हा? पक्का. तरी सुद्धा ते पोलीस स्टेशन आता घेत नाही. पोलीस स्टेशन घेत नाही. हा. पोलीस स्टेशनचा व्हिडिओ काढायचा, मॅजिस्ट्रेट कडे जायचं, ते बीएमसी वाल्याला पण आणि पोलिसाला पण दोघांना आरोपी बनवायचं. म्हणून म्हटलं 50,000 लाख रुपये जर आपल्या प्रत्येकाने जर तयार ठेवले, मी परत या व्हिडिओ समोर बोलतो की प्रत्येक माणसाने या देशाला वाचवायचं असेल भ्रष्ट अधिकाऱ्याकडून, तर 50,000 ते लाख रुपये बाजूला काढून ठेवा, आणि जास्ती नाही, प्रत्येकाने 3 केसेस आहे ना बीएमसीच्या ऑफिसरवर, पोलीस ऑफिसर्सवर, आणि ते पण डीसीपी आणि ऍडिशनल सीपीच्या लेवलला ऑफिसरना आरोपी करा. जर असे हजारो केसेस यांच्यावर रजिस्टर होतील तर यांना चांगलं काम करायलाच लागेल. आज आपण झोपलेले असल्यामुळे हे अधिकारी समजतात की हे आमचे नोकर आहेत. अधिकारी आम्हाला नोकर समजतात. तुम्ही त्यांच्या बघण्याची स्टाईल बघा, काय तो आमदार खासदार बघा, असा नुसती रुबाब के साथ चालतो. काय अरे वोट मागताना कसं येतात बाबा रे. ही पद्धत कोणामुळे झाली आहे? आम्ही नालायक. हे 140 कोटीची जनता आहे ना, ही नालायक आहे, बेईमान आहे, आणि त्यामुळे झालेलं आहे. आपल्या मुंबईतल्या 500,000 लोकांनी 1-1 लाख रुपये बाजूला काढा आणि फक्त 3-3 केसेस करा, आणि मग बघा काय इम्पॅक्ट होतो तो. कारण आमदार खासदार IAS IPS यांना माहिती आहे की आमची लोक फक्त शिव्या घालतात आणि जातात. आम्हाला प्रॉसिक्यूट कोण करत नाही. माझ्या खुर्चीला कोण हलवत नाही तिथपर्यंत तुम्ही शिव्या घालतात, तुम्ही तक्रार, त्याला काय फरक पडतो? ज्यावेळी तुम्ही रागवता, तुमचं रक्त जळतं, तुमचं ब्रेन खराब होतं, तुमचे हार्टवर प्रेशर येतं, त्यांना काय फरक पडतो? आता त्यांचं रक्त वाढवण्यासाठी, आता त्यांचं रक्त गरम झालं पाहिजे, त्यांची खुर्ची हल्ली पाहिजे, तर लाख रुपये आपल्याला खर्च करता येत नाही का? 50,000 लाख आपल्याकडे नाहीये का? मला सांगा, तुमच्यापैकी कोणाला 50,000 लाख या मुंबईसाठी खर्च करता येते की नाही? मला जोरात पाहिजे. मग करा ना प्लीज. तुमच्याकडे तुम्ही रोज एवढे रडताय. इथला प्रत्येक माणूस थकलेला आहे. इथला प्रत्येक माणूस थकलाय. इथे माझ्या प्रेमाने कोण आलेलं नाहीये. त्यांना सोल्युशन पाहिजे, आणि ते सोल्युशन कोणाकडून पाहिजे? सोल्युशन ह्या भ्रष्ट अधिकाऱ्याकडून पाहिजेत. मग त्यांच्यासाठी जर औषध काय असेल तर त्यांना प्रॉसिक्युशन हाच औषध आहे. आणि तुम्ही जर प्रॉसिक्युशन केलं नाही, बाबा पुता केला, पाया पडलात, तुम्ही बकरा कापणारा बुचर समोर बकराने म्हटलं अरे बाबा रे मला वाचव, मला जेवायला घाल, तो बुचर सोडणार आहे का?
2 दिवस जेवायला घालेल, तिसऱ्या दिवशी गिरायक आला का कापून मोकळा. तसे आमचे पब्लिक सर्वंट, आमच्या पब्लिकची ही अवस्था केली झालेली आहे. प्रत्येक कायदा वेगवेगळा होतो, कायदा एक आहे आणि त्याला वापरलं जात नाही आणि कायद्याचं उलट काम केलं जातं. मॅक्झिमम मी या रेकॉर्डवर सांगतोय आणि माझं चुकलं असेल तर मला आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, IAS, IPS, IRS ने मला सांगावं की माझं चुकीचं आहे आणि चुकीचं प्रूव्ह केलं तर मी तुमच्याकडून पाया पडेन, लोकात समोर पाया पडेन की आज या देशाची जर वाट लागलेली असेल तर काही भ्रष्ट IAS, IPS, IRS, आमदार, खासदार, कॉर्पोरेटर ह्यांच्यामुळे आणि सर्वात जास्ती कायद्याचं जर उल्लंघन करत असतील तर ही लोक करतात. कारण हे आपल्या हाताखालच्या लोकांना तोंडी आदेश देतात, त्यांनी केलेल्या चुकीच्या कामाला डोळे बंद करतात. म्हणजे हेच लोक जबाबदार आहात आणि म्हणून या देशाची अवस्था झाली आहे. आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, IAS आणि IPS ह्यांना आरोपी करा आणि मग बघा या देशाची काय अवस्था होती. या बाबतीत माझ्यावरती 2 केस पण केल्या पोलिसांनी. माझ्यावर 15 केसेस आहेत. माझ्यावर 15 केसेस आहेत. म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो ना की ते लोक मला कुठल्या ना कुठल्या केसमध्ये घेतील, म्हणून मी त्यांना लेटर देतो पहिल्यांदा की तुम्ही जर स्टेटमेंट घ्यायची असेल तर माझ्या घरी या, तुमचं वय तर करा. दुसरं एक सांगतो, 60 वर्षावरील लोकांना स्टेटमेंट द्यायला जर कोर्टाने, पोलिसांनी बोलवलं तर तो जायचं नाही. त्यांना सांगायचं माझ्या घरी येऊन स्टेटमेंट रेकॉर्ड करा. CRPC सेक्शन 160 लिहून घ्या. CRPC सेक्शन 160 प्रमाणे जे कोण 60 वर्षावरील सिनियर सिटीजन आहेत तर त्यांचं ते जर विटनेस असतील आणि कंप्लेनंट असतील तर पोलिसांनी त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा त्यांच्या घरी येऊन त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करावा. ते तुम्हाला बोलू शकत नाही आणि त्यांनी जर बोलवलं तर त्यांना सांगा कायदेशीर मला बोलवा आणि कायदेशीर बोलवलं ते डॉक्युमेंट घेऊन त्यांच्यावर 166 खाली गुन्हा नोंदवा. आणखी कोणाचा काय काय जोडपत्र जे आहे हा साधा माहितीचा अधिकार आहे. रेग्युलर तुम्हाला एखादी माहिती मागवायची असेल संदर्भात कुठली तर तो तुम्ही वापरू शकता. जोडपत्र त्याच्यामध्ये 3 दिवसात तुम्हाला माहिती नाही मिळाली तर तुम्ही एक केलेलं आहे जे प्रथम अपील म्हणून वापरलं जातं. त्यामध्ये 30 दिवसांमध्ये तुम्हाला उत्तर नाही मिळालं. बॅटरी किती आहे? त्यांच्यासमोर अधिकाऱ्यांसमोर बसून ते उत्तर मागून घेऊ शकता. प्रथम अपील त्यातही जर तुम्हाला ते उत्तर नाही मिळालं तर सेकंड अपील जो आहे हे मंत्रालयाच्या समोर 15 मिनिटात होईल. तिथे तुम्हाला तुमचं ते अपील स्टँडर्ड सेक्शन होतं. तिथे तुम्हाला मोठ्या अधिकाऱ्यांसमोर किंवा संबंधित जे आहेत वरपासून खालपर्यंत त्या सगळ्यांना एकत्र माझी बॅग कुठे आहे? काय जे मांडणी आहे तर तुम्हाला काय माहिती हवी आहे त्यांच्याकडनं मागवली जाते तुम्हाला सुचवली. ते 90 दिवसांमध्ये तुम्हाला टाकायचं. जोडपत्र क आणि जोडपत्र ब आहे 30 दिवसांमध्ये. चला सर, मी एक नस्ती मागवली होती. हा बोला. एका ऑफिसमधून नस्ती मागवली होती. PIOचं उत्तर आलं की जोरात बोला. PIOचं उत्तर आलं की ती नस्ती गाढ झालेली आहे. हा तर गाढ झालेली आहे तर मी त्यांना तक्रार दिली की तुम्ही याची गुन्हा दाखल करा म्हणून पब्लिक रेकॉर्ड्स ऍक्ट प्रमाणे. तर त्यांनी ते नस्ती कोणाकडून हरवली त्याची चौकशी डिपार्टमेंटने त्यांनी चालू केली. परंतु 5-6 महिने झाले तर ते चौकशी चालूच आहे तर काही गुन्हा दाखल केला नाही त्यांनी. ते एकमेकाच्या अंगावर जबाबदारी टाकत. मग तुम्ही ज्याच्याकडे कंप्लेंट केली त्याच्या नावावर गुन्हा नोंदवा की त्यांनी त्यांच्याकडे कंप्लेंट करून सुद्धा त्यांनी गुन्हा नोंदवला नाही. त्यामुळे ह्याने लोकांनी संगनमताने पुरावा नष्ट केलेला आहे म्हणून त्यांच्यावर FIR रजिस्टर करा, पोलीस स्टेशनला कंप्लेंट फाईल करा. ते आपला जो कार्यालयाचा मुख्य अधिकारी त्याच्याकडे कंप्लेंट केली आहे त्यांना नोटीस पाठवा की जर तुम्ही आतापर्यंत FIR रजिस्टर केलं नाही तर मी तुमच्या विरुद्ध FIR रजिस्टर करतो. कारण तुम्ही संगनमताने हे पुरावे नष्ट केलेले आहेत आणि तुम्हाला इमिडिएटली कायद्याप्रमाणे FIR रजिस्टर केलं पाहिजे होता. तुम्ही केलेलं नाही. तुम्ही डिसओबिडियन्स ऑफ डायरेक्शन्स ऑफ लॉ अँड फेलिंग टू डिस्चार्ज ड्युटी. थँक्यू. चल झालं सर्व. या सर, अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल तुमचे पहिले धन्यवाद. मला फक्त एक बऱ्याच वेळा आपण कुठे अप्लाय करायचा हा नेहमी आपण कधी कधी प्रॉब्लेम होतो. म्हणजे त्या ऑफिसचे PIOs असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले असतात
तर आता उदाहरणार्थ काय काय असे लेजिस्लेशन आहेत ते सेंट्रलमध्ये पण येतात, स्टेटमध्ये पण येतात. सीआरझेड सारखं एक लेजिस्लेशन आहे, त्यामध्ये त्याचं मोठ्या प्रमाणात हल्ली आता उल्लंघन होते मुंबई सिटी शहरामध्ये. आपल्या एंटायर कोर्समध्ये बघितलं तर ॲटलिस्ट किमान ह्या क्षणाला कमीत कमीत 100 ते 150 लोकांचं हे झालेलं आहे, म्हणजे त्याचं व्हायोलेशन झालेलं आहे. पण तिकडे तुम्ही जर हे केलं ते एकमेकांवर ढकलतात. ते म्हणजे सेंट्रलमधनं घेतलेलं आहे, त्यांचं NOC आलेलं आहे आणि हे म्हणतात की ते लोक म्हणतात की नाही हे स्टेट गव्हर्नमेंट झाली, स्टेट गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबल. मग ते NOC आले त्याची कॉपी घ्या ना अगोदर. तेच सांगतो, पण ते द्यायला हे करतात. मग ते आपल्याला लढायला लागेल. आपण भेटलोच आहे लढण्यासाठी ना. ते कळलं, म्हणजे हा प्रकार होतोय, हे सर्व ठिकाणी चालू आहे. स्पेशली असले ह्या प्रकारचे सर्व ठिकाणी चालू आहे, त्यासाठीच आपण लढतोय. त्यांनी जर दिलं असेल तर आपण इथे भेटणारच नाही ना. थँक्यू. हा नाही बघतो मी नंतर सांग. चल थांबा, आता काय चाललंय माझं. हा नंतर झालं का, संपलं. चला थँक्यू, फार फार आभारी सर्वांना. हा एक मिनिट माझ्याकडे आपण सर्वांनी सॉरी इन फ्युचर कुठल्या गोष्टी तुम्हाला अजून हव्या अशा सेमिनारमध्ये तर ते थोडक्यात तुम्ही मांडा. कोण येऊ इच्छिते बोलायला? माझा हे देतो पेटिशन ग्रुप म्हणून आमचं आहे. माझं मग थोडक्यात मांडवली पहिल्या सेमिनार हजर झालोय. सरांना विनंती करेल की याच्यापूर्वी किती सेमिनार झाले मला काय माहिती नाहीये, पण माझी कार्यशाळा सेमिनार कार्यशाळा 1, 2, 3, 4, 5 असं काय लिहिलं तर बरं पडेल. येणाऱ्या नाही पण मग काय चार्जेस घ्यायला लागतं मला इकडे तेवढं. एक बोलू. आणि दुसरं असं आहे की तुमची जी माहिती आहे ज्याने आता एवढं ऍडव्हान्स झालेलं आहे, PDF तर्फे तुम्ही लोकांवर पोहोचवलं. सर सर्व केलेलं आहे, पण प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो. आता हे बघा मी कंपायलेशन, हे बघा माझे 100 मी फुकट द्यायचं आहे, पण कोणीतरी मदत केली पाहिजे ना. बरोबर आहे सर. माझं मला अधिकार नाहीये. पहिली गोष्ट जे लोक आले त्यांनी पहिलं माहितीच्या अधिकारात पहिलं पुस्तकाचं वाचन करा. त्याची किंमत फक्त 150 रुपये आहे. ते वाचन केलं तर तुम्हाला नक्की माहिती पडेल माहितीचे अधिकार काय आहे. सर किती उत्तर देणार त्याच्यात एवढी फक्त नम्र विनंती आहे. सर कार्यशाळा खूप चांगली झाली, परंतु पुढच्या वेळी जर असं कार्यशाळेमध्ये ना एखादं असं उदाहरण द्या जसं महानगरपालिकेमध्ये असेल समजणं सोपं जाईल. पोलीस स्टेशनचं असेल की बाबा एक कामानेकर ग्रस्त या ठिकाणी गेला, याने असं ITI केलं पण जर असं झालं. असे काय होत आहे आपल्या देशात अज्ञानीपणाही खूप आहे आणि विस्कळीतपणा. म्हटलं तोडेंगे मग असं वाक्य खूप वापरलं आपण. सगळ्यांना तोडलं गेलंय वेगळ्या प्रकारे. लढेंगे याचे की त्याला विषय अर्थच राहिला नाहीये. आणि आपण काय होतो त्याला केलं जाणार आहे. यासाठी MR कोड तर आपण काहीतरी चांगलं करू शकतो. थँक्यू. ग्रुपवर टाका पुस्तक पुढच्या वेळेला ठेवत जाणार. हा पुस्तक पण ठेवत किंवा माझा नंबर घ्या, माझा नंबर घ्या 9920 आणि मला त्या स्कॅनर पाठवायला सांगा, मी पाठवतो. 7757 पोस्टिंग द्यायला आपण आम्हाला पुस्तकं आम्ही घेऊ शकतो. 9920 7757 98. त्यामुळे ही जी घाई करतात ना लहान मुलांची